गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक भीमसैनिक अमित शहा यांचा तीव्र शब्दात निषेध करत असून त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय पुन्हा एकदा व्यवस्थित हाताळण्यामध्ये सोलापूर शहर पोलिसांना चांगले यश आले असून कुमठानाका परिसरामध्ये अचानकपणे दगडफेक झाल्याची अफवा सोलापूर शहरमध्ये पसरल्यानंतर त्या ठिकाणी तत्काळ सदर बाजार पोलीस आणि पोलीस निरीक्षक तात्काळ पोहोचले। सर्व परिस्थितीची पाहणी करून या ठिकाणी गोंधळ घालणारे 2 तरुणांना ताब्यात घेतले। या परिसरात कोणत्याही प्रकारच्या विचित्र घटना घडल्या नसून दगडफेक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले असून सोलापूर शहरातील नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये आणि नागरिकांनी शांत राहावे असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे। ते आपण पाहूया। स्टार्ट सर। कुमठानाका या ठिकाणी आम्ही आलो असता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अशी घटना दिसून आलेली नाहीये। अफवा पसरलेली होती की दगडफेक झाली म्हणून, परंतु अशा कुठल्याही प्रकारची घटना या ठिकाणी घडलेली नाहीये। आम्ही सर्व मोबाईल ताबडतोब या ठिकाणी आलेलो आहोत आणि अशी कोणतीही घटना या ठिकाणी घडलेली नाही। तरी आम्ही कुणी असं अफवा पसरू नये एवढीच आम्ही अपेक्षा करत आहोत। काही तरुणांना ताब्यात घेऊन सदर बाजारकडे घेऊन गेले ते काय नाही, काही तरुण ताब्यात नाही। इतर रस्त्याने जे दारू पिणारे 2 जण चालले होते त्यांना फक्त ओरडत चालले होते, त्यांना फक्त आम्ही ताब्यात घेतले। ज्याच्यामुळे अफवा पसरले त्याचा शोध सुरू आहे का कसं? नाही, अफवा काय पसरली होती असे कोणी अफवा पसरली ते समजलं नाही, परंतु कारण नसताना गर्दी जमा झाली होती। त्यांना आम्ही आता त्यांच्या घरी पाठवून दिले। तुम्हाला कसं माहिती पडलं इथं दगडफेक होते? कॉल आला मोबाईलला कॉल आला होता, कुठेतरी फोन केला सर 112ला, त्यामुळे या ठिकाणी पोलीस ताबडतोब आम्ही या ठिकाणी हजर झालो। काही दगडफेक नव्हतं? काही नाही। नागरिकांना काय म्हणतात? काय नाही, नागरिकांनी शांतता राहावी एवढं